अरे पप्या, कुत्र बी नीट पाणी पिते, कसं पाणी पितोय आवाज काढून? काय म्हणला? आपलं वजन वाढलं पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल? काय करा माहिती दादा, 2 केळी, 1 सफरचंद, 1 लिटर दूध, व्हायला लागली साखर टाकायची त्यात, आणि ते सगळं असं बारीक बारीक तुकडे बघा एवढं एवढं चिरायचं. चिरल्यानंतर मिक्सर मध्ये फिरवायचं ती, आणि सकाळी संध्याकाळी 1 ग्लास आपलं शेक घ्यायला चालू करा. ऑटोमॅटिक वजन वाढते. पप्या, माझ्या शरीराचं नाही वजन वाढवायचं, मग? गावात वजन वाढवायचंय. गावाला शेक पाजा. अरे बावळ्या, गाव असं थरथर कापलं पाहिजे, दबदबा निर्माण झाला पाहिजे गावात माझा. म्हणजे थरथर कापली पाहिजे का? हा. पण त्याला लई खर्च आहे राव. किती खर्च आहे? गावात एसी बसावं लागल. त्याने काय होईल? गावात एसी बसवल्या अशी थंडी गावात सुटून, थंडी सुटल्या माणूस असं थरथर थंडीने नाही थरथर कापतं. अरे तसं नाही, मग? असं माझ्या गावात गेलो की मला बघितलं की 4 लोकांनी नमस्कार केला पाहिजे, नमस्कार. 10-5 लोक माझ्या मागे आले पाहिजेत, हा. असा दबदबा निर्माण झाला पाहिजे गावात. म्हणजे गाव तुम्हाला बिल पाहिजे ना, असं म्हणा की. मग हा, त्यासाठी काय करावं लागेल मला? आपल्याला त्यासाठी गावात 2-3 मटर टाकावं लागतं दादा. मर्डर करायचं तरी कोणाचं? कोणाचं? सरपंच. का रे? काय रे? तुम्हाला सदस्य सोडून त्यांनी दुसरं कुठलं पद दिलंय का आजपर्यंत? दिलंय की, कुठलं दिलंय? उपसरपंच पदाचं. किती दिवस दिलंय? 6 महिने. 6 महिने. 6 महिने कुठं उपसरपंच पद असतं का दादा? किती अन्याय केला मोठा तुमच्या. मोठा अन्याय केलाय माझ्या. मग स्वतः 5 वर्ष सरपंच, तुम्हाला फक्त 6 महिन्यासाठी उपसरपंच. मग काय? गावात त्याच्यासारखं नासक कोण आहे का? नाही 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 नाही, पहिला मर्डर त्याचा ठोकला पाहिजे, तेव्हा मी सरपंच होईल. गावाची आबरू गावाला घालावली त्यांनी. घालावली पप्या, नका खरंच बोलतोय तू. ते काय करतोय माहिती का? दिवाळी त्याच्या घरी तुम्ही कधी त्यांनी दिवाळी बनवलेली बघितली नाही. दिसणारच नाही. का बरं? काय करते? काय? बाजारची पिशवी घेतोय, गावात एक घर सोडा ना, असं ताक भरून आणतं शंकरपाळी निसती. लोक काय तुम्हाला सांगायचे, जाऊ दे आता, दात बी आपलं हड बी आपलं असं म्हणून ग बसायचं. तुम्हाला जी माझी आहे की. आपण तुम्हाला सवय लागली तशी जी माझी की. दुसरा एक मर्डर टाकावं लागेल आपल्याला. कोण? गावातला एक असा व्यक्ती, बड्या बड्या बाता ढुंगान खाते लाता. कोण आहे असा? गावातली घाण येऊ प्लस गावातली गट्टर प्लस गावातला वाला पाचोळा इज इक्वल टू यशवंतराव. बरोबर. ती बी घाण गेली पाहिजे. लय विरोध करते, प्रत्येक कामाला विरोध, प्रत्येक गोष्टीला विरोध. ती घाण गेलीच पाहिजे, तरच मी सरपंच होईल. मी सरपंच झाला हं. तर आडवं कोण लावणार आहे? कोण? यशवंतराव. बरोबर आहे, म्हणूनच त्यासाठी म्हणतोय. आपल्याला ही घाण पहिली काढून टाकायला लागेल. बरोबर बोलतोय पप्या. आणि तिसरं विचारा की कोण आहे? तिसरं कोण आहे? नाव बी घ्यायला नका लावू मला. हा? असली गावात नाही असं कोण तिसरं? आहे ना, कोण आहे? तुझा भाई येतो ना चालत असं, हं. असं वादळ येतो, वादळ. वादळ? वादळ असं कसं असतो वादळ? कसं असतं? असं काळ भुकाट, हं? असा काळा धूर येतो, असं वाटतं जणू दिल्लीचं प्रदूषण आपल्या गावात आलं काय. अयो, असं असं काळा झार धूर. इतकं घाण आहे? सायलेन्सर बंद तरी स्वच्छ धूर निघतो, असला तर त्याच्या याने घाण धूर निघतो. अरे हायच तरी कोण असं? झाडाला लोंबकाळलेलं वटवाघूळ, काळ्या कलरचं डांबरी, काळ्या कलरची माझी चप्पल. ही चप्पल. आईला इतकं ह्याच्यापेक्षा काळं? ह्याच्यापेक्षा बी एक काळा व्यक्ती आपल्या गावात आहे. कोण? अहो ते आप्पा. ए गाड्या हो. अरे कशा झाल्यात गप्पा? अयो आप्पा, तुम्ही होय? अहो काय नाही, तुमचाच विषय चालला होता आता. लय काय दादा? गोड गोड गप्पा चालल्या तुमच्या. अहो दादाला तीच सांगत होतो, आप्पा सारखी व्यक्ती असल्या तालुक्यात शोधून गावणार नाही. तालुका जाऊ द्या, पुणे जिल्ह्यात गावायची नाही तर. आहे ना हो दादा? हा म्हणा. ए नाही, दादा नाही. ऐक ना, माझं एक काम होतं. पप्या, काय हो? तू असतो सारखा फिरस्ता हा इकडे गावात, कुठे बी सारखा बोंबलत फिरत असतो. अरे माझी खाट गेली घरनं, बायकून नुसतं डोक खाल्लंय. कोणी नेताना बेताने बघितली का तू? कुठं ठेवली होती खाट? तर काय लागा सारखा घरी तू, तुला माहित नाही तिथं लावलेली असते आडवी का खाट.
आप्पा वहिनीला काय खाय घालतो का नाही डोकं खाती काय पप्पे अरे तसं नाही ती खाट गेली घरची म्हणून ती म्हणती खाट कोणी नेली. आता मला वाटलं तिने दिली असेल कुणाला कोराड्या करायला, मला वाटलं तिने दिली आणि ती म्हणती कालच्यानी खाटच नाही आपली दारात. आप्पा खाट किचन मध्ये ठेवा का बाहेर ठेवतात का? तुझ्या का माझ्या बापान ठेवली होती खाट किचन मध्ये. काय ते जायला तू बोलतोय का पापिया? चोरीला गेलो तेवढं लाख रुपयाला बुरदंड बसला तुम्हाला. पप्प्या ती काय सोन्याची खाट नव्हती मग? लाखाची म्हणायला. आठ ठेवायला सोन्याची नव्हती पण आप्पाची होती ना. आप्पाची होती पण ती मोडलेली असेल म्हणून बाहेर मोडले नव्हते दादा, खाट चांगली होती. ऐक ना, दिसली कुठं कोणी येताना? आप्पाची खाट आप्पा पलीकडच्या वावरात बघायची. हा? अहो, कोणी वावरात? वावरात म्हणजे कोणी दाऱ्या बिऱ्या नेली असेल झाडाखाली टाकली अरे असेल. नाही, सगळीकडे बघितलंय, कुठं नाही तिथं खाट तेवढ्या एवढ्या परिसरात. आप्पा खाटाचा कलर कसला होता हो? आता खाटाचा कलर तुला माहित नाही कसला होता ती? हा काळाच होता ना. काय बोलतोय लागा पाप्या? काळा आणि हिरवा निळा आणि पिवळा. तुला कोणी नेताना दिसली का तेवढं सांग मला, बाकीचं नको राहणार बाकीचं. नाही मला दिसलं लावतो ठेपा. हा हा हा. 50 रुपये दे की मग. आप्पा 50 रुपये द्या. अरे आधीच माझं डोकं झालंय जाम, ती खाट बघून बघून आणि तू माग 50 रुपये 100 रुपये. हा, बरं, बरं, लावतो 50 द्या. अहो खाट्याचा निर्णय लगेच दिल त्यो. लावतो. एवढं बघ कुठं दिसली तर. त्याला खायला घरात आणा नाही तू 50 द्यायचा बे आपल्याला. नाही नका दादा तुम्ही फिरावं. आणि तू बी लय ना इतक्या वेळा आप्पाला म्हणला काळं वादळ, पिवळं वादळ, निळं वादळ का? हा जांबार म्हणलास आणि आल्या का हो आप्पा कस काय आप्पा ही वय गोड बोललं तुझं. दादा इथं तर चुकता तुम्ही. कस काय म्हणजे त्याला तर पॉलिटी म्हणतात. क्वालिटी नसतोय राजकारणला इंग्लिश तुम्हाला नाही हा. कळणार काय. टेक्निकल कॉलेज. हा आणि काय होतंय गोड बोलून काटा काढणं ह्याला म्हणतात पॉलिटी. अच्छा म्हणजे असं गोड गोड बोलायचं. हा म्हणजेच पिस्तूल फसायचा. पप्प्या एवढं 3 खून हा. तू कर, किती बी पैसा लागू दे, अर्धा एकर तुझीच ऐकू. हा? माझी तिकडे जाल करा की तुमचा बिन ते तुमच्या राजकारणाचा मला काय घे नाही तेव्हा. यायला म्हणजे माझी हुकूम मला लावा विकला. आज तुला उपसरपंच करतो की तिकडे जाळ मला नाही सरपंच नाही तुम्हाला. आयला हे असं निम्यातनं कुठं सोडून जातात का? हा चला आता आपलंच आपण काय करावं, मीच बघतो आता. का सरपंच काय काम काढलं? लय निवांत बसलाय. बसलोय आपलं आता काय गाव गाड्यात म्हणलं आता घरी निवांत बसावं. काय उडाकताय नाही काय मग? हालतो असं. बसा की मग. खाट कधी आणली तुम्ही? खटाप्पा लय बरेच वर्ष झाले की. होय. बघितलं नाही होय तुम्ही? किती वेळा घरी येत आहे? नाही, मला तर आजच दिसते खाटराव. काय बोलताय आज दिसती? हो. लय वर्ष त्याला पुराणी झाली. काय आता तुम्हाला सांगायचं? काय कलर विलर मारला बदलला काय? नाही कलर मारला ना, पोपटी कलर केला याचा. होय. ती काय कुठं कुठं गेलाय ना. काय नवी आणली का जुनीच आहे? आज जुनीच आहे, तिला कलर मारला होता. म्हटलं नवीन दिसल, गंजल्याला जाईल, पण जायला लागले कलर परत. कुठं आणली? तर कुठं आणली? लग्नात दिलेली माझ्या. खाट लग्नात दिलेली. तुम्ही होता की लग्नाला? नाही, लग्नाला मी होतो पण मी आतापर्यंत कधी तुमची ताऱ्या खाटो बसलोच नाही राव. तुमच्या तुम्ही देवांवरच बसायचो मी. तुम्ही बाहेर कुठे लक्ष देत होता? घरात यायचा, बेडवर बसायचा, दिवाणवर बसायचा. काय तुम्ही काय झालंय? माझ्या खाटगतच खाटा, माझी खाट गेली 2 दिवस झालं. आणि कुठे गेली? कुठं आता कोणी उचलून नेली तीच काय कळणार. बायकोचं नुसतं डोकं खाल्लंय. मला माझ्या खाटगतच वाटते. आम्ही काय चोर बिरे वय मग खाट्याकडे बघताय? आता तुम्हाला चोर म्हणतोय राव मी. माझ्या खाटगत वाटते म्हणून तुम्हाला मी म्हणतोय. लाजबीज आहे का तुम्हाला थोडी? जिबाला हाड आहे का? हा सरपंचच्या घरी येऊन हिथच बसलाय, माय संगच बोलताय आणि म्हणताय खाट कधीची आहे व हे काय व, आणि माझी गेली 2 दिवस झाले. असलं काय खरंय? कलर कशाचा दिला तुम्ही कलर? कलर दिला किती वर्ष झाली? गेलेला दिसा नाही होय तुम्हाला? हा नाही म्हणलं कलर दिलाय. काय अप्पाराव, वाटलं मला ती मी माझी शंका उपलब्ध केली. शंका जाऊ द्या. तुम्ही कोण आहे? मी मस्त तांटामुक्ती अध्यक्ष आहे, बरोबर आहे. मग साहजिकच आहे. आपण आतापर्यंत मी कधी तुमच्या येऊन खाटं बसलोय का हो? तुमची नाही चुकी राव. मला शंका आली म्हणून तुम्हाला विचारलं. आम्ही घरात सोप्यावर बसवायचो, तीच आमची चूक आहे. खाट्यावरच तुम्हाला बसवायला पाहिजे होतं. नाही माझं तसं नाही समज बरं का. मग? मला काय झालं, माझी खाट गेल्यामुळे माझं त्या मंडळी केले डोकं जाम. खाट गेली ती हुडकून आणा, खाट गेली ती हुडकून आणा. मला वाटलं टाका की 2 ठोक मंडळीला. खाट गेले आनंद, खाट गेले. काय राव सरपंच, मी गावाच मिळतो तर मला बायकोला हाणायला लावताय. आता काय सारखंच खाट, एकदा गेल्यावर गेली.
बरं मी येऊ का? मला ते आता काय झालंय, माझं नुसतं चरित्र बिघडलंय सगळं. मला ती खाट गावल्याशिवाय माझं काय डोकं शांत व्हायचं नाही. येडे बिडे वाचाल हानचाल लोकांना दगडी ह्याच्या नादात खाट्याच्या नादात काय सारखं नका बघू. हिडच आहे राव ही तंटामुक्त अध्यक्ष म्हणे. काय त्याच्या आईला माझ्या खाट्या येऊन बसतय आणि म्हणतोय माझीच खाट आहे काय ही. सारखं इकडे तिकडे बघतय. येड होईल राव ती येड होईल. चल सर पडशील का सोड. हा मी काय म्हणतोय बापड्या, बोल. मी ऍक्च्युली एवढं हलतोय का? मी हलतोय का? तू हाले डुले पाटील झाला आणि मलाच म्हणा हलतोय का? ए पोपट्या, मी चपडवडीला तुला काय झालं? काय गतला का सारखं हलतोय लागा तू न मला म्हणतोय होय. आणि अरे तुला जास्त झाली. चल आपला मला जास्त झालेलं नाही पोपट्या, तू नाला गत करू नको. पाडतील मी थोडा मला त्याला तू मी बोलतोय काय तू माझा ऐक. बोल. तुला यशवंतराव म्हातारा ते ढगारा बघा ते ऐक, तुला माहिती कर हा माहिती ते पांग झालेलं. ते फांगा असू दे की, मग फांगाचं काय आपल्याला गेले. नालायक होता एक नंबरच ते. काय केलं त्याने? मग दिसल ते त्याला का शिवाय द्यायचं ती. आता कुठे गेलंय ते? आपला असेल कुठं, पण तुला सांगू का, हा ती चालायचं लय भारी लागा. कसं? ती चालायचं लय मजेतच चालायचं लागा. मला लय हसायचं यायचं त्याचं. ती कसं करायचं माहिती का? राहू दे राव, तू पडशील आज तू. हा न पडशील. हो हो. अरे मोठ बाबा लागल तुला. म्हणजे ते ऍक्च्युली त्याचं असं होतं, म्हणजे ती त्याला असू दे तुला लागल. तिची आईला ती ढंगारणी मला हित सुद्धा लागा दाखवता पाडलंय. ती किती नालायक बघायचा नालायक किती नालायक किशात किती शिल्लक आहे? अर्धी बावळाटा सकाळ सकाळ कोण पेता का नालायक बसते आता तू काय केलंय? मला दारा चला या इकडे या. मला सोडून पियाला तू. जोडीदार आहे कोण आहे माझा? सकाळी तुझ्या घरी आलतो, मग तू पसारला होता. उठून न्यायचं मी तसाच आलो असतो. असं आला असतं मला तसलं आवडत नाही. पारुसा तू कुठं आंघोळ केली? पारुसाच आहे की. मी तोंड डुसला होता. तोंड उचलं मग काय झालं? मग तोंड डुहून दारू प्यायची असते, असली कसली बी नसती प्यायची पोपट्या. नाही तर मी लय बेकार माणूस आहे. हाय बेकार एका क्वार्टरचे पैसे दे, मी पळत जातो घेऊन येतो. हो अर्धे पिऊ हितच. पिऊ नको. तुझ्या मंडळीचा मला फोन आलता. काय म्हणली? मंडळी म्हणली त्यांना अजिबात पाजू नका, त्यांना तीन तो म्हणली लय त्रास होतो. तुला अशी फोन मला आलता? म्हणली. तू 10 रुपया तडा आणि तुला फोन करेल त्यांना लय बाजू नका. मला म्हणली अहो भाऊजी तुम्हाला काय सांगायचंय, आमचं ही एक नंबरच बेकार चोट माणूस. कोण म्हणली? तुझी बायको म्हणे. आणि मी म्हटलं ती तर पहिल्यापासून बेकार चोट आहे वहिनी, त्यात काय नवीन आहे. हा ना तू झोप, मी जातो घरी निघून. काय बी सांगायला लागलाय तू. आर म्हणली म्हण काय तू आयला पोपट्या, काय तू किती बावळट असशील रे. काय झालं आता? लगा खुशाल वहिनी घेऊन आलाय आणि मला सांगितलं नाही तू. नीट बघ बाबा. नीट काय बघतो, पण लगा वहिनीने तुझे मेहुण्याचे कपडे का घालून आले? अरे बाबा ती वहिनी नाही, ती यशवंतरावचा गडी बांडिया. बस लग खोटं बोलतोय लगा. वहिनी सकाळी मला फोनवर बोलले आणि खुशाल हे करून आली लगा. तुम्ही माझ्या बरोबर डाव करताय बरं का. आणि मला सकाळ धरणं उतारा नाही, मला काय प्यायचं कर नको तू. उगा बस तू लगा दोस्तीत कुस्ती केली माझ्या बरोबर. वहिनी एकटा जाऊन घेऊन आलाय खुशाल तू, आणि मला म्हणतोय की यशवंतरावचा बंडा आहे लागा. मी एवढा मूर्ख माणूस आहे का? मग बरोबर आहे का नाही वहिनी? बाई चुकतोय का माझं? कळतंय का तुम्हाला? वहिनी लयच दाट बोलती. अरे भांड्या गाड्या नाही तर बोल. तू काय बायको आहे माझी? वहिनी तुम्ही दाट बोलू नका. तुम्ही लय पोपट भाऊजी तिकडे भाऊजी नको गाड्या नाही तर बोल. वहिनीला हाणायचं कारण नाही. वहिनी आत्ता झालेली, ऍक्च्युली आत्ता झालेली ती वहिनी, हाणायचं कारण नाही. अरे वहिनी नाही बाबा ती. वहिनी तुम्ही ह्याच बसा, तुम्ही काळजी करू नका. भाऊजी लय बेकार माणूस आहे. मी काय सांगतोय वहिनी, तुम्ही राव खुशाला असल्या अवतारात तुम्ही हिथं आलाय, मला पटलंच येईल का? बरोबर आहे का ना? आणि ती यशवंतराव हाणल तुला.
यशवंतरावजी काय करणार हाणायचे मला? यशवंतरावचा गडी भांडिया. लगा तू काय बी कसं बोलतोय लगा वहिनी? वहिनी मी चुकलो काय? चुकलं का माझं काय? चुकलं का सांगा? अहो ने भाऊजी चुकलाय तुम्ही. मी बंड आहे म्हणून एक ठीक आहे, आणि खरंच जर वहिनी असत्या तर पोपटी वहिनी काय अशी बोलते लगा? अरे ते भांडाय बाबा यशवंतरावचा गडी. माझं डोकं बांध करतोय. चल 90-90 पिऊन येऊ आपण. बंड्या लगा तू ये वय असं काय करताय ने भाऊजी तुम्ही? असं काय करताय आणि म्हणजे? यशवंतराव ए, हाणाल. दम मी तुला शिव दिली का? शिव दिली का मी? अहो शिवी नाही दिली. मग असं काय करताय तुम्ही? असं काय करताय म्हणजे? मी बंडा पोपट्या बंडाला सांग मी माणूस बंडा. मी यशवंतराव बिशवंतराव आहे ना, अशी तंगडीला वाढत नाही तू. मी लय बेकार माणूस आहे. आणि यार गप. हा कशाला काय म्हणतोय त्याला? म्हणा तू इकडे सर इकडे पोपट्या म्हणा तुला मी शिवी दिल्यात का? आणि नो काय म्हणू बाबा? तू का बस तुला शिवी दिली का मी? मग असं असं ठर का करतोय तू? हा नको आणि भैया मी काय केलं? मी काय केलं काय? इथं बस बस इथं. मालकालाच नाव सांगते आता मी. ए तुझा मालक आणि तू तुझ्या मालकाला आणि तुला मी नागडा करून हाणलेला माणूस आहे. मी इतका बेकार आहे ना. मी हा बघ इथं बसतो. बस इथं बस की आणि यार सोड की. कशाला ओके. यशवंतराव हाणल तुला? दम. मी काय बोललो मी? काय घोटभर प्यायची आणि गावावर वरडायचं व्हय? ए कुत्रे गोडभर नाही. आणि ग बस. काल धरणं असला बंबऱ्या खांबा मी पेली आणि तू मला म्हणतो हे गोडभर. हो आणि काय म्हणू त्याला? काय बोलला तू? आणि नो काय म्हणू? तू थांब गोडभर मी बोलतोय. काय केलंय? मालकालाच नाव सांगते आता. मालक त्याच्यात आईला. हो, आणि यार त्याला लागल. हो जाऊन पडतील यार. थांब. इकडे पळालं ती. हो उठ. मी रोटी देणार नाही त्याला खलास करून टाकतो मी. नंतर करू खलास आपण. कशाला ही? मला गोडभर बोलतोय. चप्पल घाल. चप्पल घाल. मला काय माझा खातो काय मला? नाही कोण खात तुला. हॅलो बंडा, अरे तू ब्राझीलला गेल्यापासून तिकडचाच झालाय. अरे तुला मी सांगितलं होतं मला रोजची रोज अपडेट देत जा. तिथल्या क्षेत्रात आपलं काकडी किती गेली, घेवडा किती गेला, पावटा किती गेला, त्याला दर किती आला. भविष्यात माझे विचार चाललेत की आपल्या भारतात एक्सपोर्ट करायचं. तू मला तासाला फोन करत जा. हा ठेव जरा, मी तुला परत फोन करतो. बाप्पा काय एवढं केव जळल्या का तोंड करून बसलं आता? काय ना बसली. राव काय माणूस राव, गुन्ह्या गोविंदानं गावात वागणारा माणूस. पण असला चेहरा झालाय मला बघवा नाही आप्पा तुमच्याकडे. काय तुम्हाला सांगू राव यशवंतराव, लय डोक्याला ताप झाला. काय झालं आप्पा? अहो तुमची ते वहिनी माझी बायको. आता कधी घडलं ही? कशाने मारल्या? यशवंतराव काय बोलताय? आप्पा हा का तुम्हाला, मला सुद्धा पटते तुमच्या मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण हा का होता असं अहो काय बोलताय काय तुम्ही? आप्पा एवढं म्हणायला का लागून तू दुसरी आणू आपण. काय दुसरी आणून तिसरी आणू? भावड्या डोळ्या झाले काय तुम्ही? म्हणे बायको गाव मिळेल काय? मी आलोय काय सांगायला आणि काय नाही ते ऐकून घ्याय सोडले. कवा बायको मिळेल काय झालं आणि मी तुमच्या दुःखात सांगितलंय. भावड्या डोळ्या काय तुम्ही? तुम्हीच मला आता म्हणलं की तुमची वहिनी आणि माझी बायको आणि तोंड असलं केव्हा जाळण्यागत केलंय. काय तुम्ही ऐकून घेतलं का पुढचं? काय मला काय म्हणायचंय काय नाही. लगेच कवा मिली आणि काय झालं? काय डोके बिगा पडलेत? कसं काय बोलता तुम्ही राव? जीवाला हाडबीड आहे का नाही तुमच्या? झालंय काय? झालंय काय? ऐकून घ्यायच्या आधी तुम्ही दुसरंच काढलंय राव. इथं माझं काय झालंय आणि तुमचं चाललंय काय राव? हे मी 3 दिवस झालं राव त्या उपाशी आहे इथं. माझी गेली खाट. बायकोनी 3 दिवस जेवाय नाही दिलं. म्हटलं आईला यशोधराकडे जाऊ काहीतरी मारकाट. काय गेले म्हणला? खाट गेली म्हणा 3 दिवस झालं राव. मग खट 3 दिवस गेली म्हणून तुम्ही 3 दिवस जेवला नाही? आता काय तुम्हाला सांगायचं? बायको घरी गेली की गावली खाट, घरी गेले की गावली खाट. खाट काय मोठी चंदू सरापाच्यात आणलेली होती काय? एवढा पार 3 दिवस जेवला नाही. बघितले तर पार खाल्लं वरनं तिला तांबुऱ्यानी आणि गंजानी जाम झाली. चंद साहेबांना खाट आणतात का? आणि मग आप्पा काय सांगायला लागला तुम्ही? का एक वेळ माझी जर गेली असती ना तर म्हणता आलं असतं. आता आमच्या एक असते तर चंदू सरापाच्यातलं माझ्या खाटीला पॉलिश असते. पायात चप्पल आहे का? पेरवांशिवाय घालताय का पायात? आणि सांगायला लागला चंद साहेबांना खाट आणतोय.
ती पॅरेगॉन चप्पल आहे हा. ना ती फक्त घरात वापरायसाठी, ती पण घरात सुद्धा मी ब्रँडेडच वस्तू वापरतो. पण अक्षरशः तुम्हाला सांगतो, ही पॅरेगॉनची चप्पल, पॅरेगॉन वाल्याचा मला फोन आला की अजय देवगणनी ऍडव्हर्टाईज केली पण ती सक्सेस झाली नाही. हा शेवटी ती म्हणली यशवंतरावकडे जर दिली तर बऱ्यापैकी आमचा धंदा चालेल. बा झाले बड्या बड्याला आता टोंगान खायला आता इथं माझी खाट दिसली का तेवढं सांगा मला. बाप्पा कुठल्या बी साडक्या फडक्या वस्तू घरात ठेवल्यात आणि चोरीला गेली आणि 3 दिवस जेवलो नाही. यशवंतराव नीट बोला, सडकी मडी खाट नव्हती माझी, चांगली खाट होती. आप्पा का हिथंच तुमचं आणि माझं भांडण होईल ना, आवाज खाली झालं काढायचा. झालं, मी बी सटकी मग तुम्हाला, मी बी नाही सुट्टी देणार. मी बी मुस्काडील मग. हा अजिबात हाय काय करणार नाही मी बी. काय आप्पा अहो गावात पत्रे इचरत होतं का तुम्हाला? कोणाला? तंटामुक्ती अध्यक्ष मी केलंय तुम्हाला. केलं म्हण काय उपकार केला होता आता तुमच्या मागे कोण होतं का? एकटा फाकड्या होतं तुमच्या संग, तेव्हा तुम्हाला किंमत आली नाही. तुम्हाला होती का गावात किंमत? आप्पा अरे अक्षरशः का मी माझी चेन घालवली. अरे माहितीत ना तो यशवंतरावला माणूस धार्जिन नाही, मी नालायक माणूस निघाला. काय बोलताय? कुठं जाते बारामतीला? ते सारा पायरी पशी उभा करते मला, येते बेंटेक्स घेऊन आणि गावात करते थाट यशवंतरावचा. काय सांगायला लागला राव आप्पा, तुम्ही? ते पुन्हा गांडगिळ्यान देणगिळ्यान तसली माझ्या दारात येडे घालतात की सांगायला लागलं हिरो घ्यायला या म्हणून, आणि बेंटेक्सचा लागला सांगा मग काय? नुसतं आमच्या दारात. काय दारात निघायची कारण नाही दावा. आता मी साथ दिली आतापर्यंत तुम्हाला. आप्पा चैन मोडून अक्षरशः तुम्हाला मी अध्यक्ष केलं होतं बरं का, मला काढायला लावू नका. काढायला लावू नका म्हणजे कशाला चैनीचं काढताय? जाऊ दे आता, ते सोडून झालं गेलं. माझी खाट बघितली तेवढं सांगा राव. मी काय आलोय कशाला आणि तुम्ही दुसराच राहू उद्या काढत बसला. तुमच्या जागीरदारी थाटा भाषेनीच ही तांटा लागतोय, हा दुसरंच काढत बसता. यशवंत म्हणे बायको वारली आणि मी आलोय कशाला? ती नीट नीट काही अहो, आप्पा. बघायचं काय आपला जोडीदार काय म्हणतोय काय नाही, दुसरंच. तुमचं तोंड सुताक पाडल्या काय चालतं त्याला, मग मी काय करणार? आता 3 दिवस पोटात अन्न नसल्यावर दारा दारा फिरतो इकडे तिकडे, बायको घरी गेली किरकिर करती म्हणून तोंड माझं सुकलं होतं. मारलं बिरलं नाही ना? काय राव बोलताय राव, मी गावाचा तांटा मिळतो मला बायको मार. मग बायको जेवाय घाला नाही तुम्हाला, खाट गेली म्हणून. ते असतं कसं घरगुती चालतं, तुमच्यात नाही चालत तुम्ही. का अक्षरशः बायको नाही करत तशी. ऐका जरा. आपल्यात आम्ही मुस्कडतो, आम्ही तसलं नाही करत. त्या दिवशीच बघितलं का राव, झाडू फेकून आणल्याला सांगायला. अप्पा झाडू कुत्र्याला मारला होता, मला नव्हता मारला. मला वाटलं तुम्हाला, मी घरात यायला आणि झाडू हाणायला, मला वाटलं तुम्हालाच हाणत होते. कसं झालं माहिती का, तिने झाडू फेकला, हा हा तुम्ही तिकडून दिसला. अक्षरशः ती म्हणली आप्पांनाच मारायचा होता मला, पण ती चुकून कुत्र्याचं नाव घेतलं तिने. म्हटलं असू दे, असं नाही करावं, आप्पा माझा खास जोडीदार आहे. यशवंतराव खरं बोला, तुमच्या अंगावर झाडू पडला होता का नाही? आप्पा बरं ती मरू दे तिकडे. खाट बघितली का माझी? अहो, आप्पा खाट तुमची मी हुडकून काढील. 3-4 दिवस ऐका की, पुण्याला गेली ते मध्ये ना काय केलं प्रकरण गाजत होतं बघा, तिलगी प्रकरण. हा 100% त्यांनी तुमची खाट नेली असावी. अहो ते लय मोठं प्रकरण होतं राव, स्टॅम्प प्रकरण होतं ते. आपल्या खाटाला फिटा नेत असते तो राव. काय बोलताय तुम्ही? आप्पा तसं नाही. का तुम्ही म्हणजे यशवंतरावचा जोडीदार आला, आता मस्त तुम्ही बेकार बांध. नीट बोला. अहो तसं नाही आप्पा, त्यांना असं वाटलं असेल यशवंतरावचा जोडीदार म्हणजे लय मोठा माणूस असेल, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या तिथे आले असतील आणि काही न घावल्यामुळे खाट घेऊन गेले असतील. यशवंतराव राव तोंड समोर बोल जरा, आम्हाला जोडीदाराला बेकार बाण म्हणताय म्हणजे. अहो तसं नाही आप्पा, एक सांगायची पद्धत सांगितली. बरं असू दे, मोर द्या. हा. आका, मला सुद्धा खाट घ्यायची बरं का. हा. आली एक भंगारवाल्याकडे, बर. तो मला म्हणला एक खाट आहे, ती आमची बायको मला म्हणत होती की आपल्याला कुरवड्या करायसाठी खाट घ्या. हा तिला तर मी म्हटलं होतं की सोपाच आणून देतो, आमची बायको लय चिकाट, कशाला म्हणली सोपान बिपा, खाटा आणा म्हणली आपली भंगारवाल्याची. एखाद्या आली तर मग अशी तर लय बाता मारत होता चंद सराबाच्यातनं खाटा आणि ननी यावं तेव्हा, आता बंगारवाल्याच्यात खाटा आणायला. सोन्याच्या पॉलीची खाट आता घरात आहे, पण कसं असतं कुरडई करताना जर कुरडईला ती सोनं लागलं घातक असतं शरीरासाठी. नाही खरंय पोटा बिटात गेलं म्हणजे, म्हणून चला आपण भंगारवाल्याची तिथं. अरे माझी खाट भेटत नसेल ना तिथं? बघ राव आप्पा तिथं गेली असली खायला तर. आता रे. हा सोप्या तुमच्या का आमच्या बापाने करोडे केलत्या? काय बी राव तुम्ही बोलता राव. आप्पा, यशवंतरावच्या मनात आलं ना, बरं ती मरू द्या, ती बंगारवाल्या तिथं जाऊ, माझी खाट बीट गावली तर. मार्बलवर सुद्धा कुरड्या करू शकतो. अरे मागं घे. हे बाबे, हा झाला आपला नकाशा. कशाचा? घरकुलाचा. तू आपण काय आता काम चालू केलं नवीन गावात? हे काय संडास बांधायची, कोणाच्या खोल्या काढायच्या, कोणाचं प्लास्टर, तसलं लागा हे दिसतंय. हो हो, इकडं बाथरूम आहे लागा आणि इकडं बेडरूम काढलंय. पावळा पप्या देवारा कुठे आहेत? देवारा नाही लागा बाबा, चुकलाय तो. चुकला. देवारा कुठे? देवाराच नाही. अरे तुम्ही डोक्यावर पडला का सकाळच्या बारी? मग काय झालं आता? मग म्हणता हाय का लाज त्याला? मग राव, ते देवाराच पिवळं गेलं नाही लागा. आणि तो का बस. इकडे आपल्याला चोरी करायची, त्याचा नकाशा आहे हा.
नक्की कुठल्या गोष्टीचा कशाला लागतो बाबा का अशी कुठे चोरी करायची आपल्याला? आवडा ठीक आहे तुम्ही एकूण एक पळवाटे हा एकूण एक पळवाटे बरं ह्या पळवाटे एखादा माणूस थांबला तर कुठली दुसरी पळवाट तुम्हाला माहिती का? नाही मग ते माहित करून द्यायसाठी नकाशा आखलाय मी. बर ठीक आहे. गावल्यावर कसलं कुत्रे हाणते तुम्हाला सोसायचा बी नाही रट्ट तुम्हाला. नाही तसं मी काठवणातलं फास्ट पळतो. आमची जळून जळून ये. पण पप्प्या खाट अशी नसतीच. अरे खाट्याचं नाही बाबा ती काय खाट्याची डिझाईन बनवली काय तेव्हा मग हे बापरे. आपले खाट्याचं आहे का ती? आणि तो का खाट्याचं आहे का ती? कशाचं त्याला आहे? पाय आहे का खाट्याचा? गपके. ही गावाची आपली पीडीसी बँक. आणि ह्याला 2 ठोकं टाक. 2 ठोकं टाक तू. काय बाबा ते काय कशाला डोकं त्या बँकेत रुपये असते का? आणि असली तरी? आपल्या बँकेत 10 रुपये फाटका सुद्धा गावणार नाही पप्प्या. अरे, पप्पूचं डोकं म्हणजे काय लय पप्पूचा डोकं राहू दे तिथं कॅमेरा बसवल्यात सरपंचानी. अरे मग तिथं काढायचा तो तर खरा खेळ आहे ना. काय काढायचं? कॅमेऱ्याचं काय करायचं? कॅमेराच काढा विकायच्यात आपल्याला. हा? हा अरे बँक नाही फोडायची आपल्याला. मग सीसीटीव्ही काढायचं विकून टाकायचं. त्याला किती पैसे येतात? परत येते ना. किती तर? म्हणजे काय 15-20 हजार रुपये येते. अयो. आणि हा. 15,000? हा, मग जम काढून लवकर आण. मी तर बसतो तो घेऊन ये. मग तुम्हाला नकाशा काय जख मारायला दिलाय मी. माझं तुला माहिती अरे आहे मी ना? फक्त नकाशा आखायला का चोरी कराय तुम्ही. मजी लगा पप्प्या लगा डोकेबाज आहे माणूस हा? बघ की. लगा हुशार आहे तो. एक नंबर आहे. लगा गावाला पाणी पाजणार मी आणि पोपटराव आणि तू आम्हाला पाणी पाजायला का आम्हाला ताना नाही लागलेले पप्प्या. आम्ही लय मूर्ती माणसं आहेत. चोऱ्या करायला आम्हाला लावतोय. तर आपल्याला काय करायचे म्हणजे बँक आहे ना ही बँक आणि कोणची चोर वाटे ना ही कोणी चोर वाटे तर पोपटनी मी इकडे एका चोर वाटेल थांबल तो दुसऱ्या चोर वाटेल काय चालू तुझं? काय पुसतोय रे? काय नाही पाय खासतोय ए, कोण मोबाईल आहे? हे काय पुसतोय तू? पुसतोय काय? पाय खासत्यात काय नाही खासते ए, खटका चोरली. तिकडे काय बघ आवाज मान. नका म्हणजे तुम्हाला सांगतो विषय सगळा हाणला का? सगळा विषय सांगतो. आहे, आहे. पुढे या तुम्ही. सगळा विषय सांगतो. पुढे घ्या हो, यशवंतराव, इकडे या तुम्ही. पुढे घ्या आम्ही जा. कसा येते खाली बस खाली सगळा विषय सांगतो बसा. काय सगळा विषय काय झालं बरं? तुम्हाला नका चांगलं जोडीने हाणलं पाहिजे भाड्यानं. ए बापरे माझं पैसे तिकडे पडले. बरं करतो. चोऱ्या करता रे अरे अप्पा आम्हाला चोऱ्या करायला लागत नाहीत. मग कुठं आमच्या रस्ता एवढी तुम्ही कुठनं म्हणजे आम्ही तुमच्याकडे मागा आलो का? बघा आलो का म्हणजे त्या दिवशी लागा मी कशाला पाणी दिलेलं का पहिला यशवंतरावांना घरी आली. तुम्ही माजावले ही गावात दुसरं कुणी नाही. आपण म्हणते झाली पण काय झालंय काय झालंय काय हे सांगा की. आपाची घाट कुणी चोरली? कुणी चोरली? कुणी चोरली? हो, मी सांगतो. आवाज खाली करा सगळे. लका आप्पा लका? यांची वहिनी काय म्हणली की खाटाचा जपणवाडा कुठतरी करा. आता मग आपल्याला त्रास नको म्हणून तिचा जपणवाडा मेन पोपटीने केला. चुकीचं केलं का आम्ही केलं काय चुकीचं? साबरलेली हा वहिनी मारल्या अहो, पुढील तोंड परसडली होती म्हणतात. आपा पाय राहिला ना हो तिला. मी म्हटलं होतं का नाही सडकीच खाट असेल.
काय ह्या चोरट्यांचं ऐकता राव तुम्ही? नाही हो, बंगारवाला म्हणला ही नको आम्हाला खाट तरी त्यांना बरंच गेली. त्रास नको म्हणून आम्ही इकून टाकली ती. आणि काय चुकी केली आम्ही? या पेपर याला वहिनी म्हणली का त्यांनी त्यांच्या नवऱ्याला ही काय सांगितलं का तुम्हाला कांटाळा तुम्हाला सांगितले ते कांटाळा बाप्पा, अक्षरशः काय झालंय माहिती का हा. ही प्यायला लागले गावापासून ही गावात चोऱ्या माऱ्या करतात आणि दारू पितात. बाबा तुला दोघं असं टाकीनं ठोका आम्ही नव्हतो त्या खट्टाच्या पप्याला म्हणलं होतं नको. पप्या म्हणला बरं. तुम्ही खाट बंगारवाल्याला द्या. नाही अहो, आप्पा माझा काय संबंध अहो, संबंध मी कावा म्हणलाय ना का तुला पप्या म्हणला पप्या म्हणला नाही रे. अहो, पप्या काय गं? पप्या काय खलास करून टाकेल मी नाही खलास करी इतकं नाही हा पप्या काय म्हणला बंगारवाल्याला इका मजबूत पैसा घावल अयो, आणि निम्म पैसे घेऊन गेलाय त्यो. आता खाट आणून नाही आणली आणली तशी उचलायची आणि घरी नेऊन मांडायची. व्यवहार रे आणली तुम्हाला मिळणार पण खाट आणायला भरपूर आमची मेहनत लागली. हे मी नव्हतो बाबा ते 500 रुपये तुम्हाला तुला आता चपलीने हाणी तुला पप्या चुकलंय का माझं काय? चुकलंय तुझं तुला चप्पल टाकू का मग? किती नादाला लागले? अहो, मी नव्हतो हे मी बसलोय असं मग आणि मग चुकलं म्हण नको. बरोबर आहे म्हण. मला मग पप्प्या खाट उचलायची आणि घरी नेऊन ए ठेवायची. पप्या अजिबात नाही. पप्प्याला नाही काय नाही ते तुम्ही ते- बघा बर अरे रोज मूत पेतायला काय म्हणतो तुला का? बगल तवा मूत प्यायला आहे तीच. बायको काय नाही म्हणतोय पिलू काय बोलतोय हाण नका जाऊ हाण नका म्हणजे? नका. तुम्ही जमा तुमची खाट नाही चुकलं ह्यांच्या वतीने मी माफी मागतो आपा खरंच चुकलं ह्यांचं अरे किती वेळा तुम्हाला माफ करा आम्ही काय म्हणतोय 1000 रुपयातला 800 रुपये ह्यांनी नेले. तू ग बसा अयो, काय 800 रुपये नेलं का नाही? 800 नाही. 800. आप्पा हका अक्षरशः तुमच्या बायकोने 3 दिवस तुम्हाला खायला दिलं नाही ती गोष्ट वेगळी. अहो, ती राहू द्या राव खायचं तीच कशाला 17 काय माझ्या आबरू घाला होता का पार हा बाप्पा तसं नाही खरोखरच तुम्हाला उपाशी ठेवले पण असू द्या हका काय माझ्या काठी खाली इकडे. पंजाची ए, यार, पोपट्या. पंजाची काठी ठीक आहे तुझी पंजाची पिटू दे. ग बसा की तिथे चाललंय काय तू गाप अहो यशवंतराव ही नाही अशी ऐकायची माझी टोपी गेली तुमचं काय? कंप्लेंट देऊ आपण राहू द्या यांचं सारखं. आप्पा ऐका कंप्लेंट जर दिली अक्षरशः तुम्हाला सांगतो आपल्या गावाची आबरू जाईल पेपरला बातमी येणार ही काय असेल ती प्रकरण आपण इथंच बंद ह्यांना समज देऊ आलं ती बी खरं आणि आहे इथंच मिठू तंटमुक्ती अध्यक्ष आहे तुम्हीच हो तुमची आबरू बरं, गेली आमचीच बहुती. की माझी जाणार सरळ. लोक म्हणणार यशवंतरावनी त्यांना तंटमुक्ती अध्यक्ष केले त्याच्यामुळे ती हा विषय इथंच आपण संपवून टाकू थांबा त्यांना समज देऊ थांबा तुमचं ऐकाय आलोय काय मी इथं अरे, थांबा आम्ही चोऱ्या करताय ना का तंटामुक्ती अध्यक्ष आम्ही पप्यालाच करणार. हो चालेल 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 काय ठोक्यात पाडीन तुला ए, तंटमुक्ती चालेल. अध्यक्ष म्हणजे काय सोपं वाटलं काय कुणाला बी करायला आवाज बंद करा खाऊ पेटे. नका. अहो पण ए, आवाज बंद आप्पा येतं इथं पोरांना काहीतरी नादी लावतंय आणि तांडामध्ये आज व्हायला निघालाय माझे अहो, ग बस ठोक्यात पाडी नाही तुला ए, आप्पा ह्यांना आहे ना ह्यांना आता इथं समज देतो मी हका परत जर असल्या काही गोष्टी कानावर आल्या यशवंतरावच्या अक्षरशः तुम्हाला सांगतो उलट टांगून हानीला मी हा हा. कुठे देणार नाही अहो पण माझं एक मिनिट करणार का असं परत आम्ही एक ए, आणि एक मिनिट परत जर असं केलं ना तर बघ काय परत असलं नाही पण दुसरं काय तरी तुला ए, 100% करणार. आता माझी चोरी नाही. काम करा काम करा काम हा आप्पा बरोबर. ए, ए, कामधंदा बघ तुम्ही नको ना कोणाच्या बी नाही ती अप्पा. बारक्या पोराला नको नाही दिला कोणाच्या बी काय चोरायला लावतंय त्याला ए, कळतंय आप्पा का? हा? बस झाली की आता भाषण हका तुम्हाला दोघांना पण मी काम देतो पप्प्या तुला बी तिकडे ब्राझीलला पाठवतो तुम्ही माझ्या बरोबर उद्या सकाळ माझ्या घरी यायचं देतील पप्प्या, चांगलं होईल अरे. आम्हाला चल कोणाचा उपकार नको आम्हाला. तुम्ही सर पाय काढ चपलीचा चुकलं आपण परत नाही. नाही का? परत चोऱ्या बिऱ्या काय करू नका काम धंदा करा चला. चला की यशवंतराव नाही ए, अहो पण पप्या चप्पल हाय कर माझी पायात. तिच्या आईला डोक्याला लई ताण केलाय. कुठे गेला रे देव? त्याला खलास करतो मी. त्याने माझ्या हात उचललाय पप्या. तुला लागलंय का? नकाशा ना हाण तू. हाण पोपट्या. नकाशा आलाय तू हाण. आलाय नकाशा इथं आई घातली बरं बरं जाऊ दे हे जेव काढ नका जाऊ दे हे जेव. लागलं बाबा मला हो. पप्प्याला लागला आणि पप्या लागलंय कुठं लागले? नाव घेतली काय ते जायला?
सगळे मला हाणायला लागलेत पोपट्या. तुझ्यामुळं मी मार खाल्ला. बस काय ग बस एकटा दुसतोय. तुला म्हणलं होतं तू सकाळी कुठं पेटला होता मला माहिती वय. बरं जाऊ दे. तुला म्हणत होतो मी असले जुनी पुराणे खाटला का तू घेऊ नकोस. हे घेऊन आलाय. चल आपला कुठं गाडी तुझी. चला पोपट्या काय आपलं कसं झालंय माहिती का. कसं. हमने तो गाव को लूटा. हा आपल्या दोघांमें दम था. हा पण नशीबच आपलं चांगलं नाही लगा. का? चोरी में सिर्फ अनिलराव और पोपटराव का नाम था. ते असू दे मरू दे. असं झालं कसं? चोरी सोडून देऊ कष्टाची काम करू. हे गावातली होती म्हणून आपल्याला पोलीस स्टेशनला नेलं नाही काय. पोलीस लगा असं मला बघितलं गल्लीत ना पोहोचतो. चला बघू दे. माहिती का